हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय. सुरू करूया आपलं आजचं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण एकाच न्यूजमध्ये दोन चालू घडामोडी त्या ठिकाणी आहेत. एक, ब्रिक्स नावाची जी काही आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्या संघटनेची वार्षिक परिषद जी आहे ती पार पडलेली आहे. प्लस या परिषदेमध्ये ब्रिक्सचा विस्तार करण्यात आलेला आहे, म्हणजे आणखीन 6 देशांना या संघटनेचं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळं ब्रिक्सची 5 असलेली सदस्य संख्या भविष्यात 11 इतकी त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं 2 प्रश्न आयोग विचारू शकतं. एक, ब्रिक्सची ही जी काही वार्षिक शिखर परिषद आहे ती कुठं पार पडली, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकूण किती सदस्यांना किंवा कोणत्या देशांना या संघटनेचं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. ओके, सो पहिली न्यूज, 15वी ब्रिक्स परिषद 2023 ब्राझीलमधल्या जोहान्सबर्ग या ठिकाणी पार पडली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी भारताचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होते. या परिषदेत संघटनेचं सदस्यत्व मिळालेले देश आहे टोटल 6, आणि हे 6च्या 6 नावं तुम्हाला पाठच करावी लागतील, कारण याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. कोणकोणते देश आहेत? अर्जेंटिना आहे, इजिप्त आहे, इथिओपिया आहे, इराण आहे, सौदी अरेबिया आहे आणि संयुक्त अरब अमिराती त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे ही 6 नावं तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवायचं आहे. जरी या संघटनेला 2023 मध्ये सदस्यत्व मिळालं असलं तरी पुढच्या वर्षीपासून म्हणजे 1 जानेवारी 2024 पासून यांचं सदस्यत्व ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या संघटनेची सदस्य संख्या 5 + 6 अशी टोटल 11 इतकी होणार आहे. सध्याला 5 आहेत. 5 म्हणजे कोण? संस्थापक ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, हे सध्याला 5 आहे. त्याच्यामध्ये आणखीन 6 भविष्यात ब्रिक्सची सदस्य संख्या 11 इतकी त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं कदाचित भविष्यात ह्या ब्रिक्सचं नाव देखील बदललं जाऊ शकतं, कारण ब्रिक्समध्ये फक्त 5 देशांचा समावेश होतो. जर हे संख्या विस्तार झाला असेल, ही संख्या जर 11 पर्यंत पोहोचलेली असेल तर ह्या संघटनेचं कदाचित नाव बदललं जाऊ शकतं, परंतु सध्या मात्र याचं नाव ब्रिक्स असंच त्या ठिकाणी आहे. ब्रिक्स काय आहे बघूया. या ब्रिक्सची संकल्पना मूळ आहे जिम ओ नील नावाचा एक माणूस होता. गोल्डमॅन सॅच नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीचे अध्यक्ष होते. त्यांनी एक पब्लिकेशन रिलीज केलं, बिल्डिंग बेटर ग्लोबल इकॉनॉमिक ब्रिक्स. सो बेसिकली ब्राझील, रशिया, इंडिया, चायना या 4 देशांची ही संस्था सुरुवातीला स्थापन झाली. त्याच्यामध्ये 2010ला साऊथ आफ्रिका ॲड झालेला होता. सो ब्रिक्सची स्थापना सप्टेंबर 2022 मध्ये युनायटेड नेशनची जी काही 61वी आमसभेचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला झाली. त्यावेळेला भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी उपस्थित होते. सध्या देश आहेत 5, पण भविष्यात हे 6 + 11 सदस्य होऊ शकतात. ब्राझील, रशिया, भारत आणि चायना हे त्याचे संस्थापक आहेत. 2006ला जेव्हा स्थापना झाली, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिका 2010 मध्ये ॲड झालेला होता. शांघाय, चीन या ठिकाणी या संस्थेचं मुख्यालय त्या ठिकाणी आहे. ओके, सो प्रश्न आयोग विचारू शकतं ब्रिक्सच्या त्या ठिकाणी तुमच्या परिषदेविषयी. ओके, चलो, नंतर आहे मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प. याच्यावर आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा प्रकल्प कोणत्या 2 देशादरम्यान आहे. सो हा भारत आणि बांगलादेश दरम्यानचा हा एक प्रकल्प आहे. रामपाल, मंगला आणि बागेरघाट या बांगलादेशमधल्या ठिकाणी या प्रकल्पाचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. 1300 मेगावॅट आहे. 660 मेगावॅटचे 2 प्रकल्प त्या ठिकाणी आहेत. यासाठी किंवा या प्रकल्पाच्या उभारणीसाठी बांगलादेश इंडिया फ्रेंडशिप पॉवर कंपनी नावाची एक कंपनी स्थापन केली होती. त्याच्यामध्ये बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डचा 50% वाटा आहे, तर भारतातली जी काही NTPC आहे, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, त्याचा 50% वाटा आहे. सो आयोग बेसिकली प्रश्न विचारताना तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट खालीपैकी कोणत्या 2 देशादरम्यान आहे. सो भारत आणि बांगलादेश. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा 1320 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर आहेत डोनाल्ड ट्रम्प जे आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष. त्यांनी शरणागती पत्करलेली आहे आणि त्यांची भविष्यात रवानगी तुरुंगामध्ये होऊ शकते, कारण अटक केल्यानंतर जो काही फोटो काढलेला असतो त्याला मग शॉट म्हणतात. हा मग शॉट त्यांचा रिलीज करण्यात आलेला आहे. आणि काय आहे आरोप?
काय प्रकार होणार आहे आपण सगळं वन बाय वन बघूयात. ओके, सो फुलटन काउंटी तुरुंग या ठिकाणी जॉर्जी इथं त्यांनी शरणागती त्या ठिकाणी घेतलेली आहे. यांच्यासाठी आरोप काय होता तर 2020 मधील जी काही अध्यक्षपदाची निवडणूक झाली त्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल बदलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला होता. सो हे दोषी आहेत असा निकाल कोणी दिलेला होता तर भारतीय वंशाच्या अमेरिकन न्यायाधीश आहेत, महिला न्यायाधीश आहेत, मोक्झिला उपाध्याय यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना 2020च्या निवडणुकीचे निकाल बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून त्यांना दोषी ठेवलं आणि त्यांची फुलटन काउंटी तुरुंगामध्ये त्यांनी शरणागती घेतली. शरणागती घेतल्यानंतर पोलिसांकडून ट्रम्प यांचा एक मग शॉट काढण्यात आला. मग शॉट म्हणजे अटक केल्यानंतर कैदी म्हणून जो काही फोटो घेतला जातो त्याला आपण मग शॉट म्हणतो आणि अशा प्रकारे मग शॉट जाहीर केलेले अमेरिकेचे हे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. याच्या अगोदर कोणत्याच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा असा मग शॉट त्या ठिकाणी काढलेला नव्हता. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की मग शॉट जारी केलेले अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर डोनाल्ड ट्रम्प आहेत. ओके, सो डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष आहेत. एखाद्या आरोप झालेल्या व्यक्तीला अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यापासून प्रतिबंधित करणारा अमेरिकेमध्ये कायदा अस्तित्वात नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर काही आरोप केलेले असतील तर त्या आरोपामुळं त्या व्यक्तीला निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अमेरिकेमध्ये कायदा त्या ठिकाणी नाही. नंतर श्रीलंकेचे जे काही राष्ट्रपती आहेत ते आपल्या भारत देशाच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक विनंती केली की 13वी घटना दुरुस्ती तुम्ही लागू त्या ठिकाणी करा. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या देशामध्ये 13वी घटना दुरुस्ती लागू करण्याची विनंती त्या ठिकाणी केलेली होती. सो श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांना किंवा राष्ट्रपतींना मोदी यांनी विनंती केली की 13वी घटना दुरुस्ती लागू करा. सो ह्याच्यासाठी काय निमित्त होतं तर श्रीलंकेचे राष्ट्रपती आपल्या भारत देशाच्या दौऱ्यावर होते. सो हा 13व्या घटना दुरुस्तीसाठी आधार काय आहे तर 1987 मध्ये भारत श्रीलंका ॲग्रीमेंट झालं होतं. त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की 13वी घटना दुरुस्ती करण्यात येईल आणि ही 13वी घटना दुरुस्ती कशाशी संदर्भात आहे तर देशातील जे काही महत्त्वाचे 9 प्रांत आहेत त्यांना कृषी, आरोग्य आणि इत्यादी बाबत अधिक अधिकार त्या ठिकाणी हस्तांतरित करण्यासाठी काही आणि गृहयुद्धावर घटनात्मक तोडगा त्या ठिकाणी काढता येण्यासाठी तरतूद त्या ठिकाणी होती. तो बेसिकली लक्षात ठेवायचं की 13th अमेंडमेंट जी आहे ती कोणत्या देशाच्या संदर्भात आहे तर श्रीलंकेच्या संदर्भात आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या देशातली जी काही 13वी घटना दुरुस्ती आहे त्याची अंमलबजावणी करा, कारण या कराराचा उगम कधी आहे तर भारत श्रीलंका यांच्या दरम्यान जो 1987ला करार झाला त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे 9 प्रांत आहेत त्याच्या संदर्भात कृषी आणि आरोग्याच्या बाबतीत अधिकार हस्तांतरित करण्यात येतील आणि काही जर गृहयुद्ध झालं तर त्याच्यावर तोडगा त्या ठिकाणी करता येईल. ओके, सो इथं फोटो पण मी तसाच टाकलाय बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेस श्रीलंका प्रेसिडेंट टू इम्प्लिमेंट 13th अमेंडमेंट. ओके, सो हे एक वन लाइनर देखील तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. ओके, आता आपण थोड्या संक्षिप्त घडामोडी बघूयात. अतिशय महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी त्या ठिकाणी आहेत. काय आहेत तर जागतिक आरोग्य संघटनेनं एका देशाला एका रोगापासून मुक्त म्हणून त्या ठिकाणी घोषित केले. कुठला देश आहे तो इराक. कितवा देश आहे तो 18वा देश. आणि कोणत्या रोगापासून मुक्त केलंय तर ट्रॅकोमा किंवा खुपऱ्या नावाचा रोग आहे. हा एक डोळ्यांचा रोग त्या ठिकाणी आहे. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की खालीलपैकी WHO कोणत्या देशाला ट्रॅकोमा किंवा खुपऱ्यापासून मुक्त असलेला देश म्हणून घोषित केलेला आहे. इराक. ह्याच्यामध्ये इराण ऑप्शन त्या ठिकाणी देऊ शकतं. ओके, सो ट्रॅकोमा किंवा खुपऱ्या रोगापासून मुक्त देश म्हणून खालीपैकी इराकची घोषणा WHO केलेली आहे. नंतर रुबेला या रोगाचं आपल्या देशातून पूर्णपणे निर्मूलन झालेलं आहे असं भूतान त्या ठिकाणी म्हणतंय. सो इथं WHO इराकला प्रमाणपत्र दिलंय पण इथं भूताननं स्वतःलाच प्रमाणपत्र असं दिलेलं आहे की रुबेला या नावाच्या रोगाचं आपल्या देशातून पूर्णपणे निर्मूलन झालेलं आहे. नंतर जे काही धर्मग्रंथ असतात त्याची बऱ्याच वेळेला विटंबना त्या ठिकाणी होत असते. ओके, सो प्रत्येक धर्माचा एक धर्मग्रंथ त्या ठिकाणी असतो. लाईक मुस्लिमांचा कुराण आहे. ओके, ख्रिश्चनांचा बायबल त्या ठिकाणी आहे. हे जे काही धर्मग्रंथ आहे त्यांची विटंबना जर केली तर भविष्यात त्याच्या विरोधात कायदा आणलेला आहे डेन्मार्क. डेन्मार्क म्हणते की आमच्या देशामध्ये कोणत्याही धर्माच्या धर्मग्रंथ
पंतांची विटंबना त्या ठिकाणी केणार नाही. नंतर पाकिस्तानमध्ये थोडी अस्थिरता चालू आहे. ओके, सो पाकिस्तानमध्ये जी काही असेंब्ली आहे ती विसर्जित करण्यात आलेली आहे. त्यामुळं देशाचं कामकाज सांभाळण्यासाठी तिथं केअरटेकिंग प्राईम मिनिस्टर आलेले आहेत. सो पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणजेच केअरटेकर प्राईम मिनिस्टर म्हणून अनवरुल हक काकड यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अनवरुल हक काकड. ओके, हे पाकिस्तानचे 8वे आणि सर्वात तरुण अंतरिम पंतप्रधान आहेत. म्हणजे इंटरिम प्राईम मिनिस्टर आहेत. म्हणजेच नवीन पंतप्रधान होईपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी ॲज अ प्राईम मिनिस्टर म्हणून काम करायचं असतं. ओके, नंतर पाकिस्तानचे एक माजी पंतप्रधान आहेत इम्रान खान. हे एक क्रिकेटपटू देखील होते. ओके, यांना एका आरोपाखाली त्या ठिकाणी 3 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. सो आरोप काय आहे तर तोशाखाना भेटवस्तू भ्रष्टाचार प्रकरण. तोशाखाना काय आहे तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपतींना जे काही गिफ्ट्स दुसऱ्या देशांच्या पंतप्रधानांकडून राष्ट्राध्यक्ष म्हणून येत असतात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे. सो तोशाखाना नावाचं जे काही भेटवस्तू भ्रष्टाचार प्रकरण आहे त्याच्यामध्ये 3 वर्षाची शिक्षा सुनावलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना शिक्षा सुनावलेली आहे इस्लामाबाद येथल्या सत्र न्यायालयानं. ओके, पुढची गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. 9वी राष्ट्रकुल संसदीय परिषद म्हणजे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स जी आहे ती कुठं झाली तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदयपूर या ठिकाणी. सिंगल लाईनला प्रश्न अपेक्षित आहे की 9वी राष्ट्रकुल संसदीय परिषद कुठं पार पडली? उदयपूर. आणि ओम बिर्ला जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्याचं उद्घाटन केलं. नंतर रशिया आफ्रिका आर्थिक आणि मानवतावादी शिखर परिषद जी आहे ती सेंट पीटर्सबर्ग इथं पार पडलेली आहे. म्हणजे आफ्रिकेला मोठ्या बाबत आर्थिक आणि मानवतावादी सहाय्य करण्यासाठी रशियाने इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. नंतर युक्रेनमध्ये शांतता नांदावी यासाठी सौदी अरेबियानं युक्रेन शांतता परिषद आयोजित त्या ठिकाणी केलेली होती. नंतर आपल्या देशामध्ये बरेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी हे शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि त्यांचा शिक्षणाचा जो काही घेण्याच्या संदर्भात काही अडचणी असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी स्टडी इन इंडिया नावाचं पोर्टल त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. सो स्टडी इन इंडिया नावाचं पोर्टल कशासाठी सुरू करण्यात आलेलं आहे तर देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि एस जयशंकर यांनी संयुक्तरित्या याचं अनावरण त्या ठिकाणी केलं होतं. नंतर G20चं अध्यक्षपद आपल्याकडे आहे. याच्या निमित्तानं G20 चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता नवी दिल्ली इथं आणि या ठिकाणी बऱ्याच चित्रपटांचं त्या ठिकाणी दाखवण्यात आले. त्यातला पहिला चित्रपट आहे पाथेर पांचाली, एक महत्त्वाचा पुरस्कार चित्रपट, ज्या चित्रपटाच्या प्रदर्शनातून त्या ठिकाणी या महोत्सवाची सुरुवात त्या ठिकाणी झाली होतं. नंतर ग्रामीण भागात किंवा शहरी भागामध्ये परवडणाऱ्या किमतीमध्ये औषधं उपलब्ध व्हावी म्हणून केंद्र सरकारनं जनऔषधी केंद्र त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि याच जनऔषधी केंद्र मॉडेलचं अनावरण इंडोनेशियानं करण्याचं ठरवलेलं त्या ठिकाणी आहे. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो की जनऔषधी केंद्र मॉडेलचं अनुकरण करणारा जगातला देश कुठला आहे? इंडोनेशिया. नंतर युनेस्को नावाची एक संस्था आहे, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. त्या युनेस्कोनं जलव्यवस्थापन म्हणजे वॉटर मॅनेजमेंट जी काही प्रणाली आहे त्यासाठी भारतातल्या ग्वाल्हेर या शहराची निवड त्या ठिकाणी केलेली आहे. सो शब्द कीवर्ड्स काय लक्षात ठेवायचे? युनेस्को, वॉटर मॅनेजमेंट किंवा जलव्यवस्थापन आणि ग्वाल्हेर. ओके, येस. नंतर युनेस्को नावाची संस्था आहे ती जगभरातल्या विविध ठिकाणांना वारसा स्थळाचा दर्जा देते. जसं ती वारसा स्थळाचा दर्जा देते तशा वेळेला ती एखाद्या वारसा स्थळ जर धोक्यात असेल तर धोक्यात असं देखील त्या ठिकाणी सांगू शकते. सो युनेस्कोनं धोक्याच्या यादीत समावेश करण्याची शिफारस केलेलं वारसा स्थळ व्हेनिस नावाचं शहर आहे इटलीमध्ये. हे इटलीतलं व्हेनिस नावाचं शहर आहे त्याच्यामध्ये सगळीकडे पाणी त्या ठिकाणी आहे आणि या पाण्याचा जो काही वॉटर लेवल आहे ती वाढत आहे आणि क्लायमेट चेंजचा फटका या व्हेनिस शहराला त्या ठिकाणी पडत आहे. सो युनेस्कोने धोक्याच्या यादीत समावेश करण्यासाठी घोषित केलं, शिफारस केलेलं वारसा स्थळ व्हेनिस नावाचं शहर इटलीमधलं. ओके, नंतर सरोगेसीसाठी बरेच लोक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जात असतात आणि याच्या माध्यमातून बरेच क्राईम्स त्या ठिकाणी होत असतात आणि याच्यावर नियंत्रण व्हावं म्हणून इटली देशाने एक कायदा पारित केलेला आहे. त्याच्यामध्ये सरोगेसीसाठी परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना
गुन्हेगार त्या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे. सो सरोगसी म्हणजे काय, जर एखादं दाम्पत्य नॅचरली जर त्या ठिकाणी बाळाला जन्म देऊ शकत नसेल तर सरोगसी नावाचं टेक्निक त्या ठिकाणी वापरलं जातं. सो सरोगसीसाठी तर तुम्ही दुसऱ्या देशामध्ये जात असाल तर त्यासाठी आम्ही तुम्हाला गुन्हेगार ठरवू यासाठी इटलीनं कायदा मंजूर केलेला आहे. नंतर 18 ते 30 वयोगटातील भारतीय नागरिकांच्या विजासाठी तरुण व्यावसायिक योजना नावाची योजना सुरुवात करणारा देश आहे युनायटेड किंगडम. नंतर 2022 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये जवळजवळ 8 लाख लोकांनी लोकसंख्या कमी झालेली आहे. तो देश आहे जपान. प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे 2022 मध्ये जेवढी लोकसंख्या आढळली त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही 2021 मध्ये होते. रादर 22 मध्ये 21च्या तुलनेमध्ये 8 लाख लोकसंख्या त्या ठिकाणी कमी झालेली दिसते. नंतर नवीन संविधानासाठी सार्वमत घेण्यात आलं. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक नावाचा देश त्या ठिकाणी आहे. नंतर अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक करार झालेला आहे, कम्युनिकेशन इंटरऑपरेबिलिटी अँड सिक्युरिटी मेमोरंडम ऑफ अग्रीमेंट. नंतर एखादी स्त्री जेव्हा प्रेग्नन्सीमधून बाहेर येते, म्हणजे तिला बाळ जेव्हा होतं तेव्हा तिला एका डिप्रेशनला सामोरं जावं लागतं. त्याचं नाव आहे पोस्टपार्टम डिप्रेशन. आणि हे पोस्टपार्टम डिप्रेशन जे आहे ते कुठंतरी दूर व्हावं म्हणून अमेरिकेमध्ये गोळ्या तयार करण्यात आलेल्या, हे टॅबलेट्स तयार करण्यात आले. जसं आपल्याला ताप सर्दी खोकला झाल्यानंतर आपण एखादी गोळी घेतो, तशा प्रकारे जे काही पोस्टपार्टम डिप्रेशन आहे ते डिप्रेशन कमी होण्यासाठी अमेरिकेमध्ये गोळी तयार करण्यात आलेली आहे आणि ह्या गोळीला मंजुरी दिलेली आहे. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे प्रसूतीनंतर येण्यानंतर जे काही येणारं नैराश्य आहे ते दूर करण्यासाठी खालीपैकी कोणत्या देशांनी गोळ्यांना मंजुरी दिलेली आहे, तर तो देश आहे अमेरिका. ओके. नंतर भारतीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्र नेपाळमधल्या लुंबिनी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. 2023 मध्ये भारताकडून ब्रिक्स स्टार्टअप फोरम त्या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. सो ब्रिक स्टार्टअप फोरम सुरू करणारा देश भारत. नंतर जगातलं सर्वात मोठं क्रूज जहाज त्याचं नाव आहे आयकॉन ऑफ द सीज. त्याची मालकी रॉयल कॅरिबियनकडे त्या ठिकाणी आहे. नंतर इंडोनेशियानं एक विजाचा नवीन कार्यक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे गोल्डन विजा कार्यक्रम. नंतर करमणुकीच्या वापरासाठी म्हणजे एंटरटेनिंगसाठी गांजाची खरेदी आणि तो ताब्यात ठेवण्यास परवानगी देणारा कायदा जर्मनीने केलेला आहे. म्हणजे जर्मनीतले लोक आता करमणुकीसाठी गांजा खरेदी करू शकतात, प्लस त्याचा ताबा देखील स्वतःकडे ठेवू शकतात. ओके. नंतर चायनाने एक वेगळी पॉलिसी मध्यंतरी आणली होती, ती फार चर्चेत त्या ठिकाणी होती. त्याचं नाव आहे फुल टाइम चिल्ड्रन. आता फुल टाइम चिल्ड्रन म्हणजे काय, तर चायनामध्ये बेरोजगारीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं होतं आणि यावेळेला फुल टाइम चिल्ड्रन नावाची कन्सेप्ट आली होती. याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही पालक आहे त्या स्वतःच्याच मुलांना त्या ठिकाणी काही काम करायला देतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना त्या ठिकाणी पगार देतात. सो बेसिकली प्रश्न विचारला जाऊ शकतो की फुल टाइम चिल्ड्रन नावाची संकल्पना कोणत्या देशात होती, तर चायनामध्ये. पालकांनी म्हणजेच ते जे काही पॅरेंट्स आहेत त्यांनी त्यांची कामं करण्यासाठी पगारावर ठेवलेली स्वतःचीच मुलं, म्हणजे स्वतःच्याच मुलांना पगारावर ठेवायचं आहे त्यांची कामं त्या ठिकाणी करण्यासाठी. नंतर चायनानं मध्यंतरी एका डिप्लोमॅसीचा अवलंब त्या ठिकाणी केला होता, त्याचं नाव होतं कॅबेज स्ट्रॅटेजी. सो कॅबेज स्ट्रॅटेजीचा अवलंब करणारा देश आहे चीन. याच्यामध्ये काय केलं जातं, तर कृत्रिम बेटांची उभारणी त्या ठिकाणी केली जाते. म्हणजे समुद्रामध्ये भर टाकली जाते आणि समुद्रामध्ये भर टाकून अशी कृत्रिम बेटं त्या ठिकाणी तयार केली जातात आणि ह्या कृत्रिम बेटांची निर्मिती करून जो एखादा वादग्रस्त प्रदेश आहे त्याच्या आजूबाजूला नियंत्रण प्रस्थापित त्या ठिकाणी केलं जातं. सो कृत्रिम बेटांची निर्मिती करून हळूहळू नियंत्रण मिळवण्यासाठी असंख्य जहाजांनी वादग्रस्त भागाला वेढा देणं याला त्या ठिकाणी म्हटलं जातं कॅबेज स्ट्रॅटेजी. सो बेसिकली एवढंच लक्षात ठेवा, कॅबेज स्ट्रॅटेजीचा अवलंब करणारा देश आहे चीन आणि फुल टाइम चिल्ड्रन नावाची संकल्पना चायनामध्ये त्या ठिकाणी आलेली होती. ओके. येस. नंतर नैसर्गिक वायू नॅचरल गॅस जो आहे त्याचे अतिखोल साठे शोधण्यासाठी जमिनीत 10,000 मीटर छिद्र पाडण्याचा विक्रम प्रकल्प कोणी केलेला आहे, तर चायना काय म्हणते, तर आम्ही नैसर्गिक वायूचे जे काही साठे आहेत ते शोधून काढणार आहोत आणि जमिनीमध्ये 10,000 मीटरचा ठिकाणी होल त्या ठिकाणी पाडलं जाणार आहे आणि असा प्रकल्प कोण राबवते, तर चायना राबवते. नंतर G20चा जो काही लोगो आहे त्याच्यामध्ये वसुधैव कुटुंबकम नावाचं एक संस्कृत वचन आपण त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि या वचनावर आक्षेप त्या ठिकाणी घेतलेला आहे चायनानं. ओके. सो चायनाच्या संदर्भात आपण 4 न्यूज त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. एक फुल टाइम चिल्ड्रन, 2 आहे कॅबेज स्ट्रॅटेजी, 3 आहे
नैसर्गिक वायूचे अतिखोल साठे शोधण्यासाठी 10,000 मीटरचं छिद्र आणि वसुदैव कुटुंबकम नावाचं जे काही लोगोमधले असलेलं संस्कृत वचन आहे त्याला आक्षेप कोणी घेतलेला आहे, तर चायनाने त्या ठिकाणी घेतलेला आहे. ओके, येस. आता नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करणार आहोत. क्विक रिव्हिजनमध्ये आपण पाठीमागच्या अर्धा पाऊण तासापासून जे काही शिकत आहोत ते 1-2 मिनिटांमध्ये रिवाइज करू. ओके, 15वी ब्रिक्स परिषद जोहान्सबर्ग या ठिकाणी पार पडलेली आहे आणि या परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे टोटल 6 देशांना या संघटनेचं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. त्यामुळं ब्रिक्सची सदस्य संख्या ही भविष्यात 5 वरून 11 इतकी त्या ठिकाणी होणार आहे. 1 जानेवारी 2024 पासून हे सदस्यत्व लागू होणार आहे. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि UAE यांना सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. 2006 मध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना या 4 देशांनी एकत्र येत या संघटनेची स्थापना केलेली होती. 2010 मध्ये साऊथ आफ्रिका त्याच्यामध्ये ॲड झाला, त्यामुळे त्याला ब्रिक्स असं नाव त्या ठिकाणी पडलेलं आहे. शांघाय या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट जो आहे तो भारत बांगलादेश दरम्यान आहे. 1320 मेगावॅट क्षमतेचा हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आहे. ओके, डोनाल्ड ट्रम्प यांना शरणागती पत्करावी लागलेली आहे फुलटन काउंटी तुरुंगामध्ये आणि त्यांचा मग शॉट देखील घेण्यात आलेला आहे. त्यामुळं मग शॉट जारी करणारे हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. 2020 मधल्या जे काही अध्यक्षपदाची निवडणूक झाली त्या निवडणुकीचे निकाल बदलण्याचे आरोप त्यांच्यावर त्या ठिकाणी करण्यात आले होते. मोक्झिला उपाध्याय नावाच्या न्यायाधीशांनी हा निकाल त्या ठिकाणी दिलेला होता. हे 45वे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. नंतर मोदींची श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना एक विनंती आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या देशामध्ये ही 13वी घटनादुरुस्ती त्या ठिकाणी लागू कर. WHO इराकला ट्रॅकोमा किंवा खुपऱ्या मुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे. भूताननं स्वतःलाच रुबेला रोगाचं पूर्णपणे निर्मूलन झाल्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे. धर्मग्रंथाच्या विटंबनेबाबत भविष्यात डेन्मार्क कायदा त्या ठिकाणी करणार आहे. पाकिस्तानचे केअरटेकिंग प्राईम मिनिस्टर म्हणून अनवरुल हुक काकड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. इम्रान खान यांना तोषखाना भेटवस्तू भ्रष्टाचार प्रकरणी 3 वर्षाची शिक्षा झालेली त्या ठिकाणी आहे. 9वी राष्ट्रकुल संसदीय परिषद उदयपूर या ठिकाणी पार पडली. सेंट पीटर्सबर्ग इथं रशिया आफ्रिका आर्थिक आणि मानवतावादी शिखर परिषद पार पडली. सौदी अरेबिया इथं युक्रेन शांतता परिषद पार पडली. नंतर आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारने एक पोर्टल सुरू केलं, त्याचं नाव आहे स्टडी इन इंडिया. नंतर G20चा चित्रपट महोत्सव नवी दिल्लीमध्ये पार पडला. भारताच्या जनऔषधी केंद्र मॉडेलचं अनुकरण इंडोनेशिया त्या ठिकाणी करणार आहे. युनेस्कोच्या जलव्यवस्थापन प्रणालीसाठी भारतातल्या ग्वाल्हेर शहराची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. युनेस्कोनं व्हेनिस शहराला धोक्याच्या वारसा स्थळामध्ये समावेश करण्याची शिफारस त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर 2022च्या तुलनेमध्ये जपानमध्ये 8 लाखांनी लोकसंख्या कमी त्या ठिकाणी झालेली दिसते. ओके, नंतर पोस्टमार्टम जे काही डिप्रेशन आहे त्यासाठी अमेरिकन गोळ्यांना मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. नंतर आयकॉन ऑफ सीज नावाचं जगातलं सर्वात मोठं क्रूज जहाज त्या ठिकाणी आहे. गोल्डन व्हिसा कार्यक्रम इंडोनेशियानं सुरू केलेला आहे. जर्मनीमध्ये एक कायदा करण्यात आलेला आहे ज्याच्यानुसार गांजाची खरेदी करणं आणि तो ताब्यात ठेवणं आता कायदेशीर त्या ठिकाणी असणार आहे. चीनबद्दल आपण थोड्या गोष्टी बघूयात. चीननं फुल टाईम चिल्ड्रन नावाची संकल्पना राबवलेली आहे ज्याच्यामध्ये पालक स्वतःच्याच मुलांना काही कामं देतात आणि त्याच्याबद्दल त्यांना पगार देखील त्या ठिकाणी देतात. कॅबे स्ट्रॅटेजीचा एक डिप्लोमेसी आहे ज्याच्याकडून चायनाचा अवलंब केला जातो, ज्याच्यामध्ये कृत्रिम बेटा उभारले जातात आणि जो काही वादग्रस्त रिजन आहे त्याच्या सोबतीने त्या ठिकाणी जहाजांचा ताफा त्या ठिकाणी ठेवला जातो. नंतर नैसर्गिक वायूचे अति खोल जे काही साठे आहे ते शोधण्यासाठी जमिनीमध्ये 10,000 मीटरचं छिद्र त्या ठिकाणी चायनाकडून पाडलं जाणार आहे. आणि G20च्या लोगोमध्ये वसुदेव कुटुंबकम नावाचं जे काही संस्कृत वचन होतं त्याला चायनानं त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.